50 वर्षांहून अधिकची सुवर्ण परंपरा असलेला अजरामर सिनेमा म्हणजे पिंजरा. पिंजरा सिनेमाची गाणी, कथा, पटकथा ही कायमस्वरूपी मनावर छाप पाडणारी आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महार. कोणत्याही पिढीला भुरळ घालेल असा हा सिनेमा आहे. म्हणूनच 50 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी सामान्य प्रेक्षकांपासून ते अभ्यासकांपर्यंत सगळेच आजही पिंजरा सिनेमाचं आवर्जून उदाहरण देतात. पिंजरा हा सिनेमा तमाशा प्रधान असला तरी तो पूर्णतः एका रंजक कथेवर बेतला होता. याच दमदार कथेच्या जोरावर त्यावेळचे सगळे दिग्गज नट काम करायला तयार झाले आणि भव्य दिव्य सिनेमा घडला. त्यावेळी म्हणजे 1972 मध्ये असा सिनेमा करणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं आणि ते दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी पेललं. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, अभिनेत्री संध्या सगळ्यांचे तोडीस तोड अभिनय, त्यात जगदीश खेबुडकरांचे शब्द आणि राम कदमांचं संगीत, त्यामुळे सगळीच गाणी सदाबहार झाली. हा सिनेमा म्हणजे अक्षरशः मनोरंजनाची महामेजवानी होता. 31 मार्च 1972 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला. आज 50 वर्षांनी देखील आपण या सिनेमाची गाणी आवर्जून ऐकतो. तेव्हा पिंजरा हा अजरामर सिनेमा कसा घडला त्यामागचे काही अननोन फॅक्ट्स आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. लालबाग मधून मिळाली सिनेमाची प्रेरणा. शांताराम बापूंना म्हणजेच व्ही शांताराम यांना एक तमाशा प्रधान सिनेमा करायचा होता. त्यामुळे बापू एका दमदार कथानकाच्या शोधात होते. अशातच दिग्दर्शक अनंत माने पिंजराची कथा घेऊन शांताराम बापूंना भेटले. पण सिनेमा बनवण्याआधी खराखुरा तमाशा नेमका पाहायचा कुठे, म्हणून बापूंनी थेट लालबाग गाठलं. त्यावेळी लालबागच्या हनुमान थिएटरमध्ये महाराष्ट्रभरातून लावणीचे आणि तमाशाचे फड यायचे. बापूंनी तिथे जाऊन तमाशा पाहिला आणि तमाशा प्रधान सिनेमा करायचा यावर शिक्कामोर्तब केलं. पुढे अनंत मानेंची कथा घेत स्वतः बापूंनी दिग्दर्शन केलं आणि पिंजरा सिनेमा घडला. विदेशी कथेचा देशी तमाशा. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या सिनेमाची कथा ही मूळची विदेशी आहे. तिथे सर्कशीत घडलेल्या कथेला आपण तमाशात आणलं. लेखक हेनरिच मन यांची प्रोफेसर वुंद्रन कादंबरी 1905 मध्ये जर्मन भाषेत प्रसिद्ध झाली होती. त्या कादंबरीवर आधारित द ब्लू एंजल चित्रपट दिग्दर्शक जोसेफ वोंटबर्ग यांनी 1930 मध्ये जर्मन भाषेत बनवला. त्यात सर्कशीत काम करणाऱ्या महिलेच्या मोहजाळात फसून नायक आपल्या जगण्याची राख रांगोळी करतो असं दाखवलं आहे. पिंजरा सिनेमा करताना याच कथेचा आधार घेतला गेला आणि तिथल्या सर्कशीचा आपण तमाशा केला. पण ते करताना त्याला पूर्णतः मराठी मातीचा गंध, रंग दिला गेला. भाषेचा रांगडेपणा, लावणीचं लावण्य, चंद्रकलेचा शृंगार, मास्तरांचं कारुण्य, काळजाला भिडणारे संवाद, कशातच हा सिनेमा कमी नव्हता. लागू की सरनाई असं म्हणतात. हा सिनेमा करण्याचं ठरवलं तेव्हा मास्तर आणि चंद्रकला म्हणून अभिनेते अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर हे चेहरे अनंत माने यांच्या नजरेसमोर होते. पण सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः शांताराम बापू करणार असल्यानं चंद्रकलाची भूमिका संध्याच करणार हे ठरलं होतं. त्यामुळे बापूंना मास्तरांच्या भूमिकेसाठी सरनाईकांऐवजी वेगळा जोमदार नट हवा होता. अनेकांनी बापूंना श्रीराम लागू यांचं नाव सुचवलं. अगदी संध्या यांची मोठी बहीण वत्सला देशमुख यांनीही लागू यांच्या नावाची शिफारस केली. त्यावेळी लागू मराठी रंगभूमीवरील अत्यंत ताकदीचे नट होते. लागूंचे नाटक म्हटलं की शो हाऊसफुल असायचे आणि समीक्षकही त्यांच्याविषयी भरभरून लिहायचे. अखेर श्रीराम लागू हेच मास्तर साकारणार असं ठरलं. पण ऐनवेळी लागूंनीच घोळ घातला. लागूंचा नकार आणि बापूंची परंपरा मोडली. लागूंचे नाव अंतिम झाल्यावर शांताराम बापूंचा सिनेमा करणार का असं त्यांना विचारण्यात आलं. पण सिनेमा तमाशा प्रधान आहे हे ऐकताच लागूंनी नकार दिला. त्यावेळी तमाशा प्रधान सिनेमाचा मोठा पगडा होता आणि आपणही पुन्हा तेच करायचं या विचारानं लागूंनी नकार कळवला. परंतु हा सिनेमा तमाशा प्रधान असला तरी त्याची कथा पूर्णतः वेगळी आहे असं लागूंना सांगितलं गेलं. पण ऐकतील ते लागू कसले. त्यांनी थेट स्क्रिप्टच मागवली. पण नटाने होकार दिल्यानंतर सेटवरच स्क्रिप्ट द्यायची अशी शांताराम बापूंची पद्धत होती. त्यामुळे बापूंनी स्क्रिप्ट द्यायला नकार दिला. पण लागू ही स्क्रिप्ट वाचण्यावर अडून होते. शेवटी व्ही शांताराम यांना कळू न देता एका व्यक्तीनं ती स्क्रिप्ट लागूंपर्यंत पोहोचवली.
लागू या कथेनं भारावले आणि मास्तरची भूमिका त्यांनी स्वीकारली. पण पुढे पिंजरा या नावाला देखील लागूंनी विरोध केला. अशा नावाचा सिनेमा करायला आम्ही काय जनावर आहोत का, असं लागू म्हणाले होते. पण हा मानवी मनाचा भावनाविष्कार आहे हे त्यांना पटवून द्यावं लागलं. पुढे सिनेमाचं शूटिंगही लागूंच्या सोयीनुसार झालं. कारण नटसम्राट नाटक तेव्हा तुफान गाजत होतं. नाटकाचे सतत दौरे व्हायचे, त्यामुळे लागूंनी दिलेल्या तारखांनुसार हा सिनेमा चित्रित केला गेला. असं घडलं अजरामर संगीत. पिंजरा सिनेमा करायचं ठरलं, पण या सिनेमाचं संगीत हे जोरदारच व्हायला हवं यावर व्ही शांताराम ठाम होते. सिनेमाचं संगीत कुणाकडे द्यायचं यावर बरीच चर्चा झाली आणि अनंत माने यांनी राम कदमांचं नाव सुचवलं. याआधी राम कदमांनी दादा कोंडके आणि स्वतः अनंत मानेंच्या सिनेमाला संगीत दिलं होतं, त्यामुळे बापूंनीही या नावाला होकार दिला. मग राम कदमांना सिनेमाची कथा ऐकवण्यात आली. कथेमध्ये गाणी कुठे असतील हे ठरलं, पण पुन्हा पेच आला. या सिनेमासाठी गाणी लिहिणार कोण? बराच विचार केल्यानंतर गीतकार जगदीश खेबुडकर यांचं नाव समोर आलं आणि खऱ्या अर्थानं पिंजरा सिनेमाची पूर्तता झाली. 100 चाली मोडल्या, कित्येक गाणी रिजेक्ट झाली. गाण्यांची धुरा राम कदम आणि जगदीश खेबुडकर यांनी स्वीकारली. दोघांनीही या सिनेमात अगदी जीव ओतून काम केलं. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम यांच्या जणू काही गाण्यांसाठी स्पर्धाच लागली होती. दोघेही एकमेकांना तोडीस तोड होते. या सिनेमासाठी राम कदमांनी 100हून अधिक चाली बांधल्या, तर खेबुडकरांनीही तेवढ्याच शब्दरचना केल्या. खाणीतून हिरा शोधावा तसे एक एक शब्द बाहेर पडत होते, तशाच चाली येत होत्या. अशातूनच या सिनेमाला अजरामर गाणी लाभली. दिसला ग बाई दिसला, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, छबीदार छबी, मला लागली कुणाची उचकी, देरे कान्हा, कशी नशिबानं थट्टा आज मांडली, आणि या सिनेमातील एकूण एक गाणी आजही लोकप्रिय आहेत. असं म्हणतात खेबुडकरांनी या सिनेमासाठी एकूण 110 गाणी लिहिली. त्यातली फक्त 11 गाणी या सिनेमात घेण्यात आली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल ही लावणी सिनेमात फायनल करण्यासाठी खेबुडकरांनी 49 लावण्या लिहून बापूंना ऐकवल्या. त्या सर्व रिजेक्ट झाल्या. आता काय करावं खेबुडकरांना सुचेना. शेवटी मध्यरात्री 2 वाजता प्रचंड अस्वस्थ असताना त्यांना शब्द सुचले. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल. लागलीच त्यांनी बापूंना फोन लावला आणि शांताराम बापू या लावणीच्या प्रेमात पडले. रिक्षावर पोस्टर आणि लोकांनी पडद्यावर पैसे उधळले. त्यावेळी चित्रपटाचं प्रमोशन म्हणजे फक्त पोस्टर लावले जायचे, पण या सिनेमासाठी शांताराम बापूंनी वेगळीच शक्कल लढवली. हा सिनेमा सर्वात आधी पुण्यात प्रदर्शित करायचं ठरवलं. सिनेमाचं पोस्टर लावण्याआधी पुण्यातील सर्व रिक्षांवर पिंजरा नावाचं पोस्टर लावलं गेलं. काय आहे हे पिंजरा याची उत्सुकता लोकांना वाटू लागली आणि सिनेमा रातोरात जनमानसात पोहोचला. गमत म्हणजे ही आयडिया इतकी जबरदस्त ठरली की चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच प्रभात थिएटरमध्ये लोकांची तुडुंब गर्दी झाली. पिंजरा सिनेमातील लावण्या पाहून प्रेक्षकांनी अक्षरशः पडद्यावर पैसे उधळले. गाणी सुरू झाली की लोक नाचायचे. पिंजरा सिनेमाने त्यावेळी महाराष्ट्र भारावून सोडला होता. काही झालं तर या गावात आम्ही तमाशा होऊ देणार नाही. पर ध्यानात ठेवा गुरुजी, चंद्रकला म्हणतात मला. कळलं पिंजरा सिनेमाच्या पडद्यामागच्या या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मनोरंजन विश्वातील अशाच मजेशीर गोष्टी पाहण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी.